नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। खुशखबर आहे EPS 95 पेन्शनधारकांसाठी। तुमच्यासाठी एक मोठी बातमी आली आहे जी तुमचे जीवन अधिक सुरक्षित आणि आनंददायी करू शकते। होय मित्रांनो, पेन्शनमध्ये होणार मोठ्या प्रमाणात वाढ। EPS 95 पेन्शनधारकांच्या दीर्घकालीन मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार केला आहे। काय आहे तो महत्त्वाचा निर्णय? तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही अजूनही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉनवरही प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत मिळत राहतील। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी EPS 95 पेन्शनधारकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली आहे आणि त्यांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे। EPS 95 ही EPFOद्वारे चालवली जाणारी एक योजना आहे जी खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता देते। पेन्शन वाढीची मागणी। EPS 95 पेन्शनधारक गेल्या 7 ते 8 वर्षापासून किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत। त्यांची मुख्य मागणी ही आहे किमान पेन्शन 1000 वरून 7500 वाढवणे, महागाई भत्ता लागू करणे, पेन्शनधारक आणि त्यांच्या जोडीदारांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा देणे। 2025-26च्या अर्थसंकल्पात काय अपेक्षित आहे मित्रांनो? जानेवारी 2025 मध्ये EPS 95 पेन्शनधारकांच्या शिष्टमंडळाचे अर्थमंत्री सीतारामन यांनी भेट घेतली। त्यांनी मागण्यांचा विचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे। त्यामुळे 2025-26च्या अर्थसंकल्पात पेन्शन वाढी संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। ही आनंदाची बातमी अधिकतक लोकांपर्यंत पोहोचवा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय महाराष्ट्र।